यवतमाळ जिल्ह्यामध्ये नेहमी सापांना जीवदान देण्यासाठी काम करणारे निलेश भाऊ मेश्राम समवेत त्यांचे मित्र चिठ्ठी मल्होत्रा साप पकडताना दिसत आहेत. त्यांनी धामण हा साप पकडलेला आहे. विशेष महत्वाची बाब म्हणजे यवतमाळ जिल्ह्यामध्ये ते सतत कार्य करतात आणि ही जनसेवा आहे. आणि सर्प हा शेतकऱ्यांचा महत्वाचा मित्र असल्या कारणाने सर्पांना जीवदान देणं ही महत्वाची बाब आहे. आज जनरली परिसरामध्ये आपण कुठल्याही गेलो किंवा कुठेही फिरायला गेलो तर साप वगैरे दिसला तर लोक त्याला मारण्याचा प्रयत्न करतात. पण जनतेला आमची आग्रहाची विनंती की सापाला कुणीही जीवदान देण्याचा प्रयत्न करावा, मारू नये. मारणं हा खरं तर वाईल्ड लाईफ वरती एक गुन्हा आहे. कारण साप हा शेतकऱ्यांचा महत्वाचा मित्र आहे. तो शेतीमध्ये महत्वाचा रोल करतो. सोबतच निलेश भाऊ मेश्राम सोबतच चिठ्ठी मल्होत्रा व इतर सर्प संघटना त्यांची यवतमाळ जिल्ह्यामध्ये नेहमी कार्यरत राहतं. 24 तासामध्ये कुणीही कॉल केला तरी त्या कॉलवरती जाण्याचा ते प्रयत्न करतात. MS-29 अँड हेल्पिंग हँडचे उपाध्यक्ष निलेश भाऊ मेश्राम यांनी धामण पकडलेली आहे. यवतमाळ परिसरामध्ये गोपिका प्रोव्हिजनच्या बाजूला ही धामण सापडलेली आहे त्यांना. आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये सापांबद्दल योग्य प्रकारचं मार्गदर्शन करण्यासाठी नेहमी सतत प्रयत्न करणारे MS-29 चे उपाध्यक्ष सन्माननीय निलेश भाऊ मेश्राम परिसरातील लोकांना सापाबद्दल माहिती देत असताना सोबतच त्यांची सर्व संघटना यवतमाळ जिल्ह्यामध्ये छान प्रकारचं काम करण्याचा नेहमी सतत अट्टहास करते. वेळातला वेळ काढून समाजासाठी काम करणारे फार कमी लोक असतात. त्यामध्ये MS-29 ची सर्व सर्पमित्र सोबतच गोपिका प्रोव्हिजन परिसरातील सर्व जनसमुदाय इथं जमलेला आहे.